बुक्का लावून सरकारचा निषेध, बारामतीतून उठला मोठा आवाज। धनगर आरक्षणासाठी फुंकले रणशिंग, सरकारला दिला थेट इशारा। बारामतीत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असून क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार विरोधात जोरदार निषेध नोंदवला आहे। चेहऱ्यावर बुक्का लावून त्यांनी आंदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला। काय झालं तुमचं वचन? 2014 साली बारामतीतील शारदा प्रांगणातून धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र अनेक वर्ष उलटूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला। मुंबईच्या आझाद मैदानावर 16 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत बारामतीतही निषेध व्यक्त करण्यात आला। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस असून राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला। यावेळी कल्याणी वाघमोडे यांनी संविधानातील कलम 342 नुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने दुरुस्तीचा अध्यादेश काढून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच केंद्र सरकारनेही तातडीने निर्णय घेऊन एसटी आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली। याचबरोबर धनगर आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या काही संघटनांवरही त्यांनी थेट निशाणा साधत आता धनगर समाज शांत बसणार नाही, असा इशारा दिला। बारामतीतून सुरू झालेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून आता सरकार यावर काय निर्णय घेते आणि धनगर समाजाला न्याय कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ज्या पांडुरंगाला आम्ही बुक्का सद्भावनेने आणि भक्तिभावाने लावतो, त्याच पांडुरंगाला आम्ही पिवळं असा भंडारा लावून तिथून जी पदयात्रा निघाले, परंतु आज या शारदा प्रांगणमध्ये जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, देवा भाऊ या लाडक्या बहिणीकडे पण लक्ष द्या, ज्या धनगर समाजाची आपण वेळोवेळी फसवणूक करत आहोत की ॲडव्होकेट जनरल यांच्याशी मीटिंग करून आम्ही निर्णय घेऊ किंवा अधिवक्ता यांच्या बरोबर मीटिंग करून आम्ही आमचं सरकार सकारात्मक आहे, परंतु हे आश्वासन आता आम्हाला नकोय। आता हे गाजर धनगर समाजाला मान्य नाही आणि ही लाडकी बहीण, जसं तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैसे देऊन तुम्ही मतांचं राजकारण केलं, परंतु आता धनगर समाजाची ही लाडकी बहीण आपला या फसव्या सरकारचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते। आणि ज्या पद्धतीने खूप मोठी शोकांतिका आहे की आज हा काळा बुक्का आम्ही दोन प्रकारे ह्याचं म्हणणं म्हटलं जातं की सद्भावनेने आम्ही पांडुरंगाला बुक्का लावतो, परंतु आज एक लाडकी बहीण बारामतीच्या या शारदा प्रांगणमधून हा काळा बुक्का माझ्या चेहऱ्याला लावून हा चेहरा मी सरकारचा काळा कारनामा किंवा सरकारचे फसव्या धोरणाचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते। फसव्या सरकारचा जाहीर निषेध। एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे। तसं पाहायला गेलं तर मी बारामतीवरून क्रांती शौर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे माझं मत व्यक्त करत आहे की आमचे एक बांधव प्राणांती उपोषणात नुसार त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी उपोषणास बसले आहेत। मी याच शारदा प्रांगणमध्ये आज उभी आहे, ज्या शारदा प्रांगणमध्ये 2014 ला जी पदयात्रा पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालून निघाली होती, ज्या पिवळ्या भंडाऱ्याच्या शपथा घेऊन या ठिकाणी जी लाखोंच्या संख्येने इथे धनगर बांधव जमला होता, त्या ठिकाणचं उपोषण सोडण्यासाठी आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडते वेळी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण लागू करू किंवा त्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवू, परंतु आज 12 वर्ष झाले आपण बघतोय की एकीकडे धनगर हा सुद्धा एक हिंदू धनगर आहे आणि हिंदू रक्षक असणारी त्यांची एक संघटना किंवा मला एक नमूद करावंसं वाटतं की ज्या महाराष्ट्र शासनाने हे आश्वासन दिलं त्यांचीच RSS ची एक संघटना वनवासी कल्याण आश्रम हे सुद्धा एकीकडे कोर्टात आमच्या विरोधात याचिका दाखल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाने मात्र आजपर्यंत आमची शिफारस केंद्राला पाठवलेली नाही। तर कलम 342(1) नुसार दुरुस्तीचा अध्यादेश त्वरित सरकारने केंद्राला पाठवावा, नाहीतर या सरकारचा जाहीर असा निषेध आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो। येळकोट येळकोट, जय मल्हार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। फसव्या सरकारचा जाहीर निषेध। एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।